पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रार आली। 2 भावांपैकी एक भाऊ 2 दिवसांपासून बेपत्ता होता। त्याचा कोणताही संपर्क होत नव्हता। पोलिसांनी लगेच बेपत्ता व्यक्तीची नोंद केली आणि तपासाची सुरुवात झाली। पोलीस तांत्रिक पद्धतीने शोध घेऊ लागले। सीसीटीव्ही फुटेज तपासले, जिथे काम करत होता ती माहिती गोळा केली आणि कोणालाही कळणार नाही अशा पद्धतीने तपास पुढे चालू ठेवला। पोलीस प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहत होते। कामावर गेलेला तरुण अचानक गायब कसा? एकतर तो शहर सोडून गेला असेल, नाहीतर त्याच्यावर काहीतरी वाईट ओढावले असेल। तपास सर्व बाजूने केला। त्याचे कोणाशी भांडण वगैरेही नव्हते। असं सर्व पाहताना तपासाची दिशा शेवटी डोंगरांकडे वळली आणि तिथेच एका कपारीत तो बेपत्ता तरुण मृत अवस्थेत सापडला। मृतदेह पाहताच हा खूनच आहे हे पोलिसांना लगेच कळून चुकलं। पण प्रश्न होते 3, कोणी आणि कशासाठी? पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवून त्याच्या भावाला बोलावलं। तक्रार देणाऱ्यानेच अंतिम संस्कार केले। इथेच पोलिसांच्या डोक्यात शंकेचं बीज पेरलं गेलं। बेपत्ता तक्रार देणारा भाऊच काहीतरी लपवत आहे का? पोलिसांनी संशयाच्या आधारे मृत तरुणाचा भाऊ आणि त्याची पत्नी यांच्या हालचालींचा तपास सुरू केला। हळूहळू समोर आलं एक असं सत्य, ज्याने नात्यांची पायाभरणीच हलवली। दोघे भाऊ अक्षय पंडित वय 35, अजय पंडित वय 23। ते दोघेही झारखंडचे रहिवासी। काही वर्षांपासून पुण्यातील कात्रज-खोबडेनगर येथे राहत होते। अक्षय विवाहित होता। त्याची पत्नी काजल। गरिबी, कामाची हालअपेष्टा, दररोजचे 2 वेळचे जेवणसुद्धा कठीण। अक्षयला एक कल्पना सुचली, भाऊ अजयलाही कात्रजला बोलावूया। दोघे कमावतील, घरखर्च सुटेल। अजय पुण्यात आला। काम मिळालं। सगळं व्यवस्थित सुरू झालं। पण समस्या वेगळी होती। एकाच खोलीत 3 जण, दिवसा जागेचा त्रास, रात्री झोपेची अडचण। म्हणून अजयने रात्रपाळीची नोकरी घेतली। अक्षय सकाळी कामावर, अजय रात्री कामावर, काजल घरी एकटी। याच एकटेपणाने घडवलं एक पापाचं नातं। अजय आणि काजलमध्ये शारीरिक संबंध सुरू झाले। अक्षयला कळलं नव्हतं, तो दोघांवर विश्वास ठेवत होता। पण जसजसा काळ गेला तसतसे अजय काजलचे संबंध खूपच अतिशय घनिष्ठ झाले। त्यांनी मनात एक विचार आणला, अक्षय नसेल तर आपलं आयुष्य सोपं होईल। अक्षयच्या प्रेमाला त्याच्या जवळच्यांनीच वेदना आणि फसवणूक दिली। काजल आणि अजय यांनी ठरवलं, अक्षयला रस्त्यातूनच हटवायचं। भांडणाची रात्र। एका रात्री अक्षय घरी आला। त्याला काही संदेह येऊ लागला होता। त्याने अजय आणि काजलवर प्रश्नांची सरबत्ती केली। पहिले वाद, मग भांडण, आणि मग अजयने रागाच्या भरात अक्षयला गळा आवळून मारून टाकलं। काजल शांतपणे पाहत होती, कारण तिलाही हेच हवं होतं। मृतदेहाचा खेळ। अजयने अक्षयचा मृतदेह रात्री उशिरा डोंगर परिसरातील कपारीत फेकला। कोणीही ओळखणार नाही असं ठिकाण। पुढच्या दिवशी तोच पोलिसांकडे गेला आणि म्हणाला, माझा भाऊ 2 दिवसांपासून बेपत्ता आहे, शोधा ना। पण सत्य जास्त दिवस लपलं नाही। पोलिसांनी मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज, शेजाऱ्यांचे जबाब सगळं जोडत सत्य बाहेर काढलं। अजयला अटक झाली। काजलनेही गुन्ह्यात सहभाग मान्य केला। दोघांवर हत्या आणि पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल। आता प्रेमाचे नाही तर जेलच्या भिंतीचे साथीदार। अशा सत्य क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा।